मी माझ्या आईला बघून घाबरले की माहीत नाही घरी जाऊन ती पुन्हा मला विष तर देणार नाही ना. परंतु मी पळू देखील शकत नव्हते. माझ्या डोळ्यांमध्ये भीती पाहून तिला खूपच लाज वाटली. ती मला बोलू लागली, बाळा मला माफ कर. मी तुझ्यासोबत जे काही केलं ते खूपच चुकीचं केलं. मला वाटलं की तू मेली आहेस, परंतु तू तर जिवंत आहेस. ती माझ्याजवळ येऊ लागली. मला तिचा खूप राग येत होता. मी बोलू लागले, खबरदार, जर तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला कधीही माफ करणार नाही. ती माझ्या पायाजवळ पडली आणि बोलू लागली, मला माफ कर. त्या दिवशी तुला मारावं हा माझा निर्णय नव्हता, तर तो निर्णय तुझ्या वडिलांचा होता. मी खूपच मजबूर होते, परंतु आता तू माझ्यासोबत राहशील. तुझा बाप माझ्यापासून वेगळा झाला आहे. ती रडू लागली आणि बोलू लागली, माझ्यावर विश्वास ठेव. माझ्या आतील मायेला समजून मला फक्त एक संधी दे. माझं देखील मन भरून आलं. मी तिला मिठी मारून खूप रडले. ती मला तिच्या घरी घेऊन आली. मी विचारलं, पप्पांचा आणि तुझा घटस्फोट का झाला? तेव्हा आई बोलू लागली की मला तुझ्या वडिलांसोबत राहायचं नव्हतं. मला पैशांची लालच होती. मला तुझ्या वडिलांचा एक मित्र आवडायचा. मग एके दिवशी तुझ्या वडिलांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी मला घटस्फोट दिला आणि त्यांनी दुसरं लग्न केलं. मला तर त्यानंतर एक क्षण देखील शांतता मिळाली नाही. परंतु मला समजलं की कोणताच पुरुष विश्वासाच्या लायकीचा नाही. माझ्या घटस्फोटानंतर तो देखील माझ्यासोबत लग्न करायला तयार नव्हता. मी नोकरी शोधायला सुरुवात केली. मग त्यानंतर मला नोकरी देखील मिळाली. जेव्हा मी नोकरी करायला सुरुवात केली तेव्हा मला जाणीव झाली की मी काय केलं आहे. कितीतरी जोडपे मुलांसाठी तळपडतात आणि देवाकडे प्रार्थना करत असतात. देवाकडे नवस करत असेल जेणेकरून त्यांना मूल व्हावं. मला माफ कर. मी अजून माझ्या आईला असं माफी मागताना पाहू शकत नव्हते. त्यामुळे मी तिला माफ केलं. ती खुश झाली. आई बोलू लागली, आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. इतकी वर्ष तू कुठे राहिली होतीस? मग मी आईला माझी सर्व कहाणी सांगितली. तेव्हा आई रडत बोलू लागली, हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. मी चांगली आई नाही. माझ्यामुळेच तुला इतक्या अडचणी सहन कराव्या लागल्या. तू तुझ्या आईला माफ कर. परंतु आता मी तुला कधीच तक्रारीची संधी देणार नाही. एक चांगली आई होऊन दाखवीन. आता मी तिच्या घरी राहू लागले. ती माझ्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करायची. आई असूनही दिसायला सुंदर होती ती. एक लग्न झालेल्या मुलीची आई वाटत नव्हती. कोणीही अगदी सहज धोका खाऊ शकला असता. तिचं वय आणि तिच्या एकंदरीत राहणीमानावरून ती माझी बहीण वाटायची. आताही तिच्यावर खूप सारे पुरुष जीव ओवाळून टाकायचे. आईने सांगितले, मी जिथे जॉब करते हे घर मला त्याच कंपनीने दिले आहे. ऑफिसकडून मला एक गाडी देखील मिळाली आहे. माझी आई एका मोठ्या पोस्टवर काम करत होती. बरं झालं मी एकटी नाही. मला कुठे ना कुठे माझ्या नवऱ्याला सोडण्याचा नक्कीच दुःख होतं. मला अजूनही त्या माणसाच्या मनामध्ये नक्की काय चालू आहे याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आई ऑफिसवरून आल्यावर माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करायची. मला सांगायची की मी आता माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सोडून दिलं आहे. सगळ्या मला कमीपणा आणायच्या. त्यांनी माझ्या आतमध्ये विष कालवलं होतं. मी म्हटले, माणूस तर चुकांमधून शिकतो. तेव्हा माझी आई एकदम शांत झाली. मला तिथे राहून 1 महिना झाला. एके रात्री मला तहान लागल्यामुळे मी उठले आणि तिच्याकडे येऊ लागले. परंतु मला माझ्या आईच्या खोलीतून आवाज येत होता. माझ्या मनात जरा कुतूहल निर्माण झालं. मी विचार केला, बघूया तर रात्रीच्या वेळी आईच्या खोलीमध्ये कोण असू शकतं. आईने तर सांगितलं होतं की तिने तर सर्वांसोबत संबंध तोडले आहेत. मी बाहेरच थांबून ऐकलं तर मला एका पुरुषाचा आवाज येत होता. आईला तो माणूस बोलत होता, तू लवकरात लवकर तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दे, नाहीतर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल. तो आईचा बॉस होता, पण रात्रीच्या या वेळेला तो आईच्या खोलीत. मला हे सगळं अजिबात ठीक वाटत नव्हतं. मग तो बोलू लागला, तू जे माझ्यासोबत लग्न करण्याचं स्वप्न पाहतेस, तुझं ते स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तू माझं काम करशील. जर मी तुझ्याकडून माझं घर आणि गाडी काढून घेतली तर तू रस्त्यावर येशील. तू अजूनही तुझ्या मुलीला घटस्फोट मिळवून दिला नाहीस. मी इतकं काही केलं. तुझ्या मुलीच्या कामवालीला पैसे दिले, तिला घरातून हाकलून लावलं, तुझ्या मुलीच्या मनामध्ये संशय निर्माण केला, खोटे बाहुले बनवून पलंगाखाली ठेवले. ती अपंग मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये मला नको आहे. मी हैराण होते. हे तर माझ्याबद्दलच बोलले जात होते.
नक्कीच तो माणूस माझ्या नवऱ्याचा बाप होता. माझी आई बोलू लागली, जसं तू बोलणार तसंच होणार. आता तुला तक्रार करण्याची संधी मिळणार नाही. मी माझ्या मुलीच्या मनामध्ये माझी जागा निर्माण केली आहे. ती खूपच साधी भोळी आहे. मी तिच्याकडून सही करून घेईल. आता मला सर्व काही समजलं होतं. मला आता माझ्या स्वतःच्या कमी बुद्धीवर खूपच राग येऊ लागला होता की मी इतकं माझ्या प्रेम करणाऱ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला नाही. मी किती सहजपणे त्याच्या जाळ्यात ओढली गेली होती. जी आई स्वतःच्या मुलीला विष देऊ शकते ती अचानक इतकी चांगली कशी काय होऊ शकते? हा तर व्यवस्थित आखलेला प्लॅन होता. ती कामवाली देखील या सर्वांमध्ये सामील झाली होती. मी त्यांच्या बोलण्यामध्ये आले. त्यांनीच त्या 4 बाहुल्या माझ्या पलंगाखाली ठेवल्या असतील आणि त्या इतर मुलींच्या गोष्टी देखील असेच काहीतरी सांगितले असतील. मला एकदम गुदमरल्यासारखं वाटू लागलं. मला तिथून बाहेर निघायचं होतं. दुसऱ्या दिवशी आई ऑफिसला गेली तेव्हा तिची कामवाली माझ्यावर नजर ठेवण्यासाठी आली. मी तिला म्हटले, माझी मदत कर. मी तुला तू सांगशील ती रक्कम द्यायला तयार आहे. मला माझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन चल. माझी आई खूपच अत्याचारी आहे. माझी आई अजिबात बदललेली नव्हती. तिने फक्त माझ्यासमोर चांगलं असल्याचं नाटक केलं होतं. मी सांगितले की ती माझा घटस्फोट करून देणार आहे. तिला माझा संसार उद्ध्वस्त करायचा आहे आणि अजून देखील त्या श्रीमंत माणसासोबत लग्न करून ती मला सोडून निघून जाईल. तू माझी मदत कर. कदाचित त्या कामवालीला माझ्यावर दया आली. तिला देखील पैशाची गरज होती. त्यामुळेच ती माझी मदत करण्यासाठी तयार झाली. मी गाडी करून सरळ नवऱ्याजवळ गेले. माझा नवरा माझ्या आठवणींमध्ये खूपच उदास झाला होता. तो मला बघून हैराण झाला आणि बोलू लागला, तू कुठे निघून गेली होतीस? मला न सांगता कुठे गेली होतीस? मी तुला कुठे कुठे नाही शोधलं. असं माझ्याकडून काय चूक घडली होती ज्यामुळे तू मला सोडून गेली होतीस? मग मी त्याला सगळं काही सत्य सांगितलं. मी म्हटले की मी घाबरले होते. मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास न ठेवता चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला. मी त्या दिवशी माझ्या आईचं आणि माझ्या सासऱ्याचं ऐकलेलं सगळं बोलणं माझ्या नवऱ्याला सांगितलं. माझी आई आणि तुझ्या वडिलांनी आपल्याला वेगळं करण्यासाठी एक प्लॅन बनवला होता. ते दोघेही मिळालेले होते. तुझे वडील माझ्यासारख्या अपंग मुलीला स्वतःची सून म्हणून स्वीकारू शकत नव्हते. त्यांना तुझ्या खांद्याला खांदा मिळून चालणारी मुलगी पाहिजे, जिच्यामध्ये काहीच कमतरता नसेल. ते माझ्या आईसोबत याच अटीवर लग्न करणार आहेत. त्यांची अशी इच्छा आहे की पहिले त्यांनी तुझ्यासोबत घटस्फोट करावा. माझ्या नवऱ्याला हे सर्व काही समजल्यानंतर तो खूपच हैराण झाला होता. तो बोलू लागला, माझा बाप चांगला माणूस नाही. त्यामुळेच मी त्यांच्यापासून वेगळा राहतो. त्यांना अय्याशी करण्याची सवय आहे. प्रत्येक सुंदर मुलीला ते लग्नाचे स्वप्न दाखवतात. स्वतःच्या पैशाच्या जोरावर त्या मुलीसोबत अय्याशी करतात आणि मग जेव्हा त्यांची भूक मिटते तेव्हा तिला सोडून देतात. त्यांचा अर्थ माझ्या नवऱ्याचा बाप माझ्या आईला स्वतःच्या स्वार्थापोटी वापरत होता. तिच्यासोबत लग्न करणार नव्हता. मी त्या कामवालीला कामावरून काढून टाकलं. माझ्या नवऱ्याने पुन्हा माझा हात पकडला. नवऱ्याने मला वचन दिलं, मी तुला कधीच सोडणार नाही. तो माझ्यावर खूप प्रेम करत होता. आता मी ठरवलं होतं की कोणीही काही बोलू दे, मी माझे नवऱ्यापासून कधीच दूर जाणार नाही व कुणावर विश्वास ठेवणार नाही. आणि आता आम्ही सुखाने संसार करत आहोत.